माझ्या मुलाचे बोर्ड्स एक्झाम आहे. तर मी या पूर्ण 1 वर्षात ना कुठं बाहेर गेली आहे, ना कुठं बर्थडेला गेली आहे, ना कोणतं फंक्शन मी अटेंड केलं आहे. पूर्ण वर्ष मी त्या प्रेशरमध्ये काढलं. 20 वर्षापूर्वी माझे बोर्ड्स एक्झाम होते. मी ते पण वर्ष पूर्ण प्रेशरमध्ये काढलं. का की मी जर समजा चांगला अभ्यास नाही केला, माझे चांगले मार्क्स नाही आले, तर घरचे माझे लग्न करून देतील. आता मी या प्रेशरमध्ये की माझ्या मुलाचे मार्क्स चांगले नाही आले तर तो डिप्रेशनमध्ये जाईल. म्हणजे जेव्हा मी मुलगी होते मी तेव्हाही प्रेशरमध्ये होते, आणि जेव्हा मी आई आहे तेव्हाही मी प्रेशरमध्ये. तुमच्यासोबत पण असंच होतं का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. उठल्या ना सगळ्यात आधी माझं काम असतं बाहेर पाणी मारणं आणि झाडून घेणं. कारण कसं आहे ना, डायरेक्ट झाडून घेतलं ना तर बाहेरची सगळी धूळ घरात येते. त्यामुळं मी पाणी मारते आणि मग झाडून घेते. त्यानंतर मला हवा असतो माझा सकाळचा चहा. चहा म्हणजे आपल्या भारतीयांसाठी कसं आहे ना, एक एनर्जी ड्रिंक आहे. जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत आपली कुठलीच कामं अशी होत नाही. चहाबरोबर मग माझं सुरू असतं माझ्या मुलासोबत गप्पा. कारण की हा सकाळचा जो टाईम असतो तो मला त्याच्यासोबत घालवायला भेटतो. दिवसभर त्याचे क्लासेस, त्याचा अभ्यास, ह्या सगळ्या वेळेमध्ये त्याच्यासोबत मला काही टाईम मिळत नाही. त्यामुळं मग मी निवांत बसून त्याच्यासोबत चहा आणि गप्पा करत असते. मग तो नवीन नवीन काहीतरी मला मोबाईलमध्ये दाखवत असतो किंवा सांगत असतो किंवा काहीतरी माहिती तो मला देत असतो. ते झालं की मग मी घेते झाडून, पूर्ण घराला झाडू मारून मग माझं फरशी वगैरे पुसून घेण्याचं काम चालत असतं. झाडून घ्यायला मला कंप्लीट अर्धा तास आणि फरशी पुसायला 10 ते 15 मिनटं माझे जातात. कारण की आमचा शेरू असतो घरामध्ये. ते होत नाही तर मी लगेच भांडे वगैरे घासून पूर्ण किचनचा वटा क्लीन करून घेते आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागते. पोळ्या आणि भाजीची तयारी करून घेते आणि पीठ भिजतं तोपर्यंत मग मी पूजा करून घेते. पूजा कसं आहे ना, मला सकाळी सकाळीच करायला आवडतं. एकदा पूजा सकाळी केली की मन आणि घर दोन्ही फ्रेश राहतं. त्यामुळं मी लवकरच पूजा करून घेते. त्यानंतर मी स्वयंपाक करून लगेच कुणाला जेवायला देते. कुणाल क्लासला गेला की मग माझा आणि शेरूचा टाईम सुरू होतो. हल्ली ना माझ्या शेरूला खूप गरमी होती. त्याच्या केसांमुळे त्याला फार असं गरमतं. मग मी त्याला थोडंसं प्रेमानं फुंकत असते. मग तो झोपी जातो. नंतर मग माझा टाईम सुरू होतो. आज काय झालं, माझा एक सुंदर असा ड्रेस आला. त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकत आहे, बघा. आणि माझ्या आजच्या या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आवडल्यास सबस्क्राईब पण करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. उठल्या सगळ्यात आधी झाडून वगैरे घेतलं आणि बाहेर स्वच्छ करून घेतलं. त्याच्यानंतर लगेच भांडे घासायला घेतले. तसं तर मी रोज रात्रीच भांडे घासत असते, पण काल जरा माझी तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळं मग मी ते तसेच ठेवले आणि सकाळी घासायला घेतले. भांडे घासता पूर्ण वेळ डोक्यामध्ये एकच विचार चालू, नाश्ता काय बनवू. मग ठरवलं पोहे बनवूयात. नंतर चहा केला आणि कुणालसोबत माझा तो चहा एन्जॉय केला. चहा पिता आम्ही दोघांनी खूप सगळं गॉसिप केलं. रोज तो मला एक नवीन गॉसिप सांगत असतो. बाहेर काय झालं, काय केलं, काय नाही केलं. असं वाटतं ना की खरंच आपण खूप काही मिस केलं. हे मुलं आजची किती एन्जॉय करतात लाईफमध्ये, कितीतरी नवीन गोष्टी करतात ज्या आपण कधी केल्याच नाहीत. त्याच्यानंतर मग कुणाल क्लासला गेल्याच्या नंतर मी लगेच शेरूचं खायला बनवलं. शेरूनं तब्येत ठीक नसल्यामुळं खात नाही, म्हणून मी आज त्याला अंडा द्यायचं ठरवलं. त्याला ओट्स पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे, हलकं थोडंसं ऑइल टाकून, आणि त्याच्यामध्ये एक अंडा टाकायचा आणि ते बनवून घ्यायचं पूर्ण.
शिजवून घ्यायचं मस्तपैकी आणि बनवायचं. एकदम घट्ट असं बनवायचं. त्याच्यात मीठ वगैरे काही वापरायचं नाही. हे ना डॉगसाठी खूप हेल्दी पण असतं आणि त्यांच्या तब्येतीसाठी पण ठीक असतं. तर मग मी हे बनवून घेत असते त्याच्यासाठी. त्यानंतर ना मग मी लगेच त्याचं खायला थंड व्हायला ठेवलं आणि आमच्यासाठी स्वयंपाकाची तयारीला लागले. आज मला बनवायची होती डाळबट्टी. एक वेळा ना अशी डाळबट्टी तुम्ही बनवून बघा. बेसन पीठ, थोडंसं रवा आणि गव्हाचं पीठ हे एका प्रमाणात घेऊन त्यामध्ये थोडंसं तीळ, ओवा आणि गरम केलेलं तेल टाकून बघा. एकदम छान आणि खुसखुशीत अशी ही डाळबट्टी बनते. मी काय करते, 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ असं त्याच्यामध्ये टाकत असते. एक वेळा अशी डाळबट्टी तुम्ही बनवून बघा. एकदम सुंदर खुसखुशीत अशी डाळबट्टी बनते. डाळबट्ट्या बनवून घेतल्या. शेरूनं काही खाल्लं नाही. मग मी काय केलं, त्याला माझ्या हातानंच खाऊ घालायला सुरुवात केली. खाण्यासाठी आज तो खूप नखरे करत होता, कारण की त्याचं फेवरेट फूड बनवूनही तो खात नव्हता. मग थोडंसं जबरदस्ती करून मी त्याला सगळं खाऊ घातलं. त्याची तब्येत ठीक नाही आहे, ऊन खूप पडतं आहे आणि ह्या उन्हामुळे आपल्याला त्रास होतो, तर या जनावरांचं काय आहे ना, त्याला पण खूप त्रास होतो आहे, खूप गरमी होती आहे. आम्ही खूप प्रयत्न करतो त्याला थंड याच्यात ठेवण्याचा, पण आज काय कुणाला शॉपिंग करायची होती. मग काय निघालो शॉपिंगवरती. त्याला जे शर्ट्स हवे होते ते घेऊन दिलं आणि मग आलो घरी. घरी आल्याच्या नंतर मी घरातले कामं करायला लागले आणि तो मला एक 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 शर्ट ट्राय करून दाखवत होता. ते शर्ट ट्राय करून दाखवत असताना ना त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता ना, तो बघून मला इतका आनंद होत होता की तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मुलं ना खरंच किती मोठे होतात ना पटकन. ज्याला कालपर्यंत मी हाताला धरून चालवायला शिकवलं, आज तो मला गाडीवर बसून फिरवत होता. आता मला लागली ती जाम भूक. मग काय सगळी कामं पटपट आवरून घेतली आणि बट्ट्या करायला घेतल्या. हे बघा, हे आहे माझ्या डाळबट्ट्याचं फायनल लूक. कसं वाटलं नक्की सांगा. रामकृष्ण हरी मंडळी. आजकालच्या ज्या या बहिणी आहेत त्यांना कधीच भाऊजाईला समजून घ्यायचं नाही, कधी तिच्या मुलांवर प्रेम नाही करायचं, सतत शिवीगाळ करायची, भावाच्या संसारात आग लावायची, भांडणं करवायचे, त्रास द्यायचा. एक प्रकारे म्हटलं तर भावाचा संसार कसा मोडता येईल याचा प्रयत्न करायचा आणि जर तो नाही मोडता आला तर मग प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा, प्रॉपर्टी घ्यायची. भावाच्या दुःखामध्ये त्याला साथ नाही द्यायची, भावजाईला समजून नाही घ्यायचं. समजून नाही घ्यायचं म्हणण्यापेक्षा ज्या वेळेस आपला भावाचा मुलगा हे जग सोडतो त्या टायमाला त्या भावजाईला शिवीगाळ करायची, त्या भावाला शिवीगाळ करायची, त्रास द्यायचा, वाटेल ते बोलायचं, प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची आणि कालांतराने जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भेटतात, तेच दुःख जे मी बघितलं माझ्या आयुष्यामध्ये, माझा मुलगा जाण्याचं, तेच दुःख जेव्हा तुमच्या वाट्याला आलं, जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला, त्यावेळेस मग तुम्ही भावजाईकडून अपेक्षा ठेवायची की तिनं तर आता सगळं विसरून जायचं आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यासोबत उभं राहायचं, तुम्हाला समजून घ्यायचं. पण तुम्ही जे तिच्यासोबत केलं त्याचं काय? आणि तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात जास्त वाईट तर या गोष्टीचं वाटतं की 15 वर्षात आपल्या बायकोला जे आज तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी इतकं वाईट वाटतंय, तिला जो त्रास होतोय त्यासाठी वाईट वाटतं. तुम्हाला बायकोसाठी का नाही वाईट वाटलं? तुमच्या मुलासाठी का नाही वाईट वाटलं? जो मुलगा गेला त्याच्यासाठी का नाही वाईट वाटलं? जो आहे त्याच्यासाठी का नाही वाईट वाटलं? तुमच्या बहिणी एवढ्या वाईट वागून पण तुम्हाला त्या खूप चांगल्या वाटतायत, त्यांच्या सगळ्या चुका माफ आहेत. मग मी
जर काही चूक केलीच नाही आहे. मी फक्त तुम्ही जे केलं आहे ते तुम्हाला सांगते आहे. त्या गोष्टीची तुम्ही मला शिक्षा कशी देऊ शकता? त्या गोष्टीसाठी तुम्ही मला वाईट कसं बोलू शकता? तुम्ही वाईट मला समाजामध्ये दाखवू कसं शकता? तुम्ही केलं, वागलात तुम्ही, केलं वाईट तुम्ही आणि मला वाईट कसं दाखवू शकतात? एक वेळेस, फक्त एक वेळेस स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही सगळ्यांनी जे केलंय ते मी खरंच केलंय का तुमच्यासोबत? नाही केलंय मी. वाईट तुम्ही वागलायत, मी नाही वागली आहे तुमच्यासोबत. मी फक्त तुम्ही जे केलंय तुम्हाला ते सांगतेय आणि त्यासाठी तुम्हाला जर वाईट वाटतंय तर मग काय बोलणार आहे? आणि हो, अजून एक गोष्ट बोलू. ज्या बहिणींसाठी तुम्हाला एवढं वाईट वाटतंय ना, एक वेळेस त्या बहिणीसारखंच स्वतःच्या बायकोलाही त्या जागेवर ठेवून बघा. एक वेळेस विचार करून बघा की तिला इतके वर्ष काय वाटलं असेल जेव्हा तुम्ही सगळेजण तिच्यासोबत असं वागत होते. तिचा मुलगा गेल्याच्या नंतर तुम्ही सण करून खात होते, पार्टीज करत होते, लाईफ एन्जॉय करत होते. मी तर तसं काही केलं पण नाही आहे तुमच्यासोबत. मी फक्त एकच गोष्ट बोलली आहे की तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा मी पार्ट बनणार नाही आहे. जर तुम्ही मला आत्तापर्यंत कधी साथ नाही दिली तर तुम्ही माझ्याकडूनही ही अपेक्षा करू नका की मी जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत उभं होती, तुमच्या आजारपणात तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन चक्कर मारत होती, प्रत्येक देवाकडे प्रार्थना करत होती तुम्ही ठीक व्हावे म्हणून, तुमच्यासाठी व्रत करत होती, आज ती बायको वाईट. आणि जी बहीण तू मेला तरी तुझ्या मौतीला मी येणार नाही असं बोलत होती ती चांगली. कदाचित यालाच रक्ताचं नातं म्हणतात आणि कलियुगही. बरोबर ना? काही लोकांसाठी कितीही करा ते कमीच असतं. त्यांच्यासाठी त्यांच्या रक्ताची नाती इतकी महत्त्वाची असतात की ती निभावण्यासाठी ते जन्माला घातलेल्या मुलाला आणि 7 जन्म साथ देईल असं बोलणाऱ्या बायकोलाही विसरू शकतात. सत्याला त्रास दिला जाऊ शकतो, हरवले नाही. काय पंचायत बसवली आहे कुत्र्यांनी. मुद्दा काय आहे माहिती आहे का? शेरणीला कसं हरवायचं. कुत्र्यांनो, तुमच्या वसची बात नाही आहे आणि हे कुत्र्यांसाठी नव्हतं. समजलं का? जी कुत्री तुम्ही आत्ता पाळली ना ती काल पण तुमच्यावर भुंकत होती, आजही भुंकतीये आणि भविष्यातही भुंकणार. कसं आहे ना, कुत्र्याचं शेपूट एक वेळेस सरळ होईल पण त्या कुत्र्याने काय माझा आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास. प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही. माझा हसत खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास. माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं. हे जे पाप आहे ना, येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील, हा शब्द आहे माझा. आयुष्य ना खूप सुंदर आहे, फक्त ना काड्या करणाऱ्यांच्या नाड्या ना योग्य वेळ आल्यावर दाबता आल्या पाहिजे. पैशासाठी आधी तू तुझ्या आईबापाचं म्हातारपणाचा सहारा दूर केलास आणि आज त्याच पैशासाठी तू तुझ्या भावाचा म्हातारपणाचा सहारा दूर केलायस. कुठं फेडशील ग हे पाप जो माझा संसार उद्ध्वस्त केलाय ना तू? तुझ्याही मुलांचा संसार होणार नाही बघ. याचं हे जे पाप आहे ना, तुला कुठंतरी येऊन फेडावंच लागणार. फेडशील ग, खूप फेडशील. प्रॉपर्टी घेताना
कधी तुला भावाच्या मुलाची आठवण झाली नाही. 18 वर्षात कधी तुला भावाच्या मुलाला बोलावंसं वाटलं नाही. आणि आता तुला मुलाची आठवण येते का माझ्या भावाने? कोणाला शिकवती तू? स्वतःच्या मुलापेक्षा आज तुम्हाला ती बहीण जास्त वाटते, जिनं कधी तुम्हाला विचारलं सुद्धा नाही की तू कसा आहेस. आणि तिच्यासाठी आज माझ्या मुलाच्या अंगावर हात घातला ना, ती तुम्हाला एक दिवस ना कुठलंच ठेवणार नाही. शब्द आहे माझा, लक्षात राहू दे फक्त. तुला काय वाटतं, नवरा बायकोचं भांडण करून दिलं, भावाला घरी बोलवून घेतलं म्हणजे माझ्या मुलाचं शिक्षण बंद पडेल, माझी हाल होतील, मग मी तुम्हाला फोन करेल, तुमच्या पाया पडेल? असं होत नसतं ग. तुझं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. बघत राहा स्वप्न. स्वप्न बघायला कुठं पैसे लागतात. माझं खूप प्रेम आहे माझ्या बायकोवर, माझं खूप प्रेम आहे माझ्या मुलावर. पण मला राग आला म्हणून मी माझ्या मुलाला मारलं, मला राग आला म्हणून मी माझ्या बायकोवर हात उचलला. राग आल्यावर बहिणीवर, आईवर, वडिलांवर तर नाही हात उचलले जात. कोणाला शिकवता? माझ्या मुलाचं हक्काचं खाऊन म्हातारपणाला तू बदाम खाणार नाहीस, मेडिसिनच खाशील. पण जेव्हा खाशील ना, तेव्हा तुला रडायलाही माणूस भेटणार नाही. कर्म येतील तुझ्याकडं आणि लवकरच येतील. शब्द आहे माझा, एका आईचा शब्द आहे हा. नशिबानं कितीही परीक्षा घेतली तरी उत्तर नेहमी एकच असलं पाहिजे, मी कधीच हरणार नाही. महाभारतानं शिकवलंय, शत्रू बाहेर नाही, आपल्या घरातच असतात. युद्ध हे नेहमी आपलेच लोक सुरू करतात, बाहेरचे नाही. जगात अशीही माणसं असतात जी घरामध्ये महाभारत करतात आणि बाहेर रामायणाच्या गोष्टी करतात. आयुष्यात सगळं गमावलं तरी चालेल, पण स्वतःचं अस्तित्व कधीच गमावू नका. तू भावाला म्हणतेस तुझी बायको पैशासाठी आहे, तुझा मुलगा पैशासाठी आहे. मग तू लग्न पैशासाठीच केलं का ग? तुझे मुलं तुझ्या नवऱ्यासोबत पैशासाठीच राहतात. स्वतः भावाची प्रॉपर्टी घेऊन बसलीस पैशासाठी, भावाला एक वेळा सोडून दिलं, आता परत त्या पैशाच्या लालचीसाठी भावाचा हात परत पकडलास आणि मला आणि माझ्या मुलाला म्हणते की तुम्ही पैशासाठी आहे. 100 पुस्तकं जेवढं ज्ञान देणार नाही ना, तेवढं ज्ञान आयुष्यात एक चुकीचा व्यक्ती आपल्याला येऊन देऊन जातो. त्यासाठी ना माणसं ओळखायला शिका. माझं आणि माझ्या मुलाचं वाईट करून झालं असेल ना, तर आता तुमचं पण वाईट होताना बघण्याची हिंमत तुम्ही ठेवा. हक्क गाजवायला सगळे असतात, पण कर्तव्याची वेळ जेव्हा येते ना, तेव्हा आजूबाजूला कोणीच नसतं. सुखाचे सगळे सोबते असतात, पण दुःखात मात्र आपल्याला एकटंच उभं राहावं लागतं. त्यासाठी स्वतःसाठी जगायला शिका, स्वतःचा विचार करा आणि खुश राहा. चुकीच्या पासवर्डनी साधा मोबाईल नाही उघडत. आणि तुम्हाला काय वाटतं, तुमच्या ह्या चुकीच्या कर्मांनी तुमच्यासाठी सुखाचं दार उघडेल का? कोण माझ्याबद्दल काय बोलतं, काय म्हणतं, काय विचार करतं, यानं मला काही फरक पडत नाही. माझ्या तोंडावर बोलायला तुमच्या अख्ख्या खानदानात दम नाही. आणि माझ्या पाठीमागं बोलणाऱ्यांना मी कवडीभर मोजत नाही. आणि मी तुमच्याबद्दल बोलावं अशी तुमची लायकी नाही. नमस्ते मैत्रिणींनो, माझं नाव संगीता. मी छत्रपती संभाजीनगर येथे माझ्या फॅमिलीसोबत राहते. ऑफिशियल संगीता पाटील या चॅनलवरती आत्तापर्यंत तुम्ही मराठी उखाणे, मराठी स्टेटस आणि छोटे छोटे व्हिडिओज बघितले आहेत. आता मी या चॅनलवर डेली ब्लॉगिंग सुरू करत आहे. जसा प्रतिसाद तुम्ही मला उखाणे आणि मराठी स्टेटसला दिला, तसाच प्रतिसाद तुम्ही मला आता या व्हिडिओजलाही देताल अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. स्वतः इतकं सगळं करायचं आणि भाऊजई ज्यावेळेस म्हणते की मी हे सगळं नाही करणार, तुम्ही माझ्यासोबत काय केले, मग त्यावेळेस रडायचं, पडायचं आणि भाऊजईला वाईट दाखवायचं. तुम्ही किती वाईट वागलात तिच्यासोबत हे विसरून जायचं. आणि सगळ्यात मोठी गंमत माहिती आहे काय?
की त्या भावानेही म्हणायचं की तिला दुःख झालं, विसरून जा. तिचं आपण नाही बघणार तर कोण बघणार? हा विचार त्यावेळेस कुठे गेला होता हो? मला त्या भावांना पण विचारायचं. ज्यावेळेस तुमच्या बायकोला हे दुःख झालं, ज्यावेळेस ती तिच्या मुलासाठी रडत होती, तुमची आई, तुमचे वडील, तुमच्या बहिणी तिला त्रास देत होत्या, तिला ज्यावेळेस हे दुःख झालं होतं, त्यावेळेस तुम्हाला तिच्यासाठी का नाही वाईट वाटलं? त्यावेळेस का नाही प्रयत्न केला तुमच्या आई वडिलांना, बहिणींना समजून सांगण्याचा की तिनं असं काही वाईट नाही केलंय तुमच्यासोबत, का वागता तुम्ही तिच्यासोबत? जर तुम्हाला त्या लोकांना नाही समजून सांगता आलं, तर मग तुम्ही आज मला का सांगताय? माझ्याकडून काही अपेक्षा करताय? जर त्यांना नाही ऐकता आलं तुमचं, तर मग मी का ऐकावं तुमचं? मी तर तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे ना. तुम्ही आधी चुका केल्या, तुम्ही आधी मला त्रास दिला, तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट वागलात आणि आज मी वाईट नाही वागत आहे तुमच्यासोबत. तुम्ही जे केलंय, मी फक्त ते तुम्हाला सांगतेय की माझ्याकडून तुम्ही एवढं सगळं वागल्याच्या नंतर, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत चांगलं वागेल ही अपेक्षा ठेवू नका. सुरुवात तुम्ही केली आहे ना. तुम्ही माझ्याकडून कशी ही अपेक्षा करू शकता की मी माझ्या मुलाचं जाणं विसरून जाऊ? रामकृष्ण हरी मंडळी. लोकांचं कसं असतं ना, ते घोड्यावरही बसून देत नाही आणि पायीही चालून देत नाही. त्यामुळं ना, लोकांचा विचार करणं बंद करा. आता जर एखादी मुलगी जॉब करत असली, तर संसार सोडून जॉब करतीये. घरी बसली, तर एवढं एज्युकेशन करून घरी बसलीये, नवऱ्याच्या जीवावर खातीये. एखाद्यासोबत हसून बोलली, तर ती फालतू आहे. नाही बोलली, तर ती गर्विष्ठ आहे. त्याच्यामुळं ना, लोकांचा विचार करू नका. लोक असेही नाव ठेवणार, तसेही नाव ठेवणार. त्यासाठी ना, स्वतःसाठी जगा. लाईफ ही एक वेळा भेटते, त्यामुळं तिला एन्जॉय करा. स्वतःसाठी जगा, स्वतःच्या मुलासाठी जगा. स्वतःला जे वाटेल ते करा आणि खुश राहा. बरोबर ना? रामकृष्ण हरी. ताटातलं नाही तर आपल्या नशिबातलंही देण्याची तयारी ठेवा. पण अशा व्यक्तीला ज्याला आपली किंमत असेल, आपल्या प्रेमाची किंमत असेल. जर एखादा व्यक्ती आपली किंमत करत नसेल, आपल्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपण त्याच्यासाठी जर जे करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात काहीच अर्थ नाही आहे. पोळी पण तेव्हाच गोड लागते जेव्हा ती दोन्ही साईडनं भाजली जाते. एका साईडनं जर भाजली तर त्याला आपण खाऊ शकत नाही. तसंच नात्यांचं पण आहे. जर ते दोन्ही साईडनं चालत असेल, दोघंही त्याची व्हॅल्यू करत असेल, किंमत करत असेल, तर अशा नात्यामध्ये राहा. नाहीतर एकानं करायचं आणि दुसऱ्यानं त्याची किंमतच करायची नाही. मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही. अशा नात्यांमधून तुम्ही बाहेर पडलेलं केव्हाही बरं. बरोबर ना? रामकृष्ण हरी. ताटातलं नाही तर आपल्या नशिबातलंही देण्याची तयारी ठेवा. पण अशा व्यक्तीला ज्याला आपली किंमत असेल, आपल्या प्रेमाची किंमत असेल. जर एखादा व्यक्ती आपली किंमत करत नसेल, आपल्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपण त्याच्यासाठी जर जे करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात काहीच अर्थ नाही आहे. पोळी पण तेव्हाच गोड लागते जेव्हा ती दोन्ही साईडनं भाजली जाते. एका साईडनं जर भाजली तर त्याला आपण खाऊ शकत नाही. तसंच नात्यांचं पण आहे. जर ते दोन्ही साईडनं चालत असेल, दोघंही त्याची व्हॅल्यू करत असेल, किंमत करत असेल, तर अशा नात्यामध्ये राहा. नाहीतर एकानं करायचं आणि दुसऱ्यानं त्याची किंमतच करायची नाही. मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही. अशा नात्यांमधून तुम्ही बाहेर पडलेलं केव्हाही बरं. बरोबर ना?